प्रत्येकालाच खुश करण्याचा प्रयत्न करण्यात अडचण एकच असते. ती म्हणजे यात एखादी तरी व्यक्ती दुखावली जातेच आणि ती व्यक्ती नेहमी आपणच असतो. हे बऱ्याचदा आपण ऐकलंय ना? बदल कोणाला नको असतात. आपल्यापैकी प्रत्येकाला बदल हवे असतात. पण बऱ्याचदा हे बदल आपण इतरांसाठी करतो. आपल्या व्यक्तिमत्वातले बदल असोत किंवा आपल्या विचारांमधले बदल असोत. एखाद्या रिलेशनमध्ये फिट होण्यासाठी किंवा एखाद्याशी जुळवून घेण्यासाठी, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपण स्वतःला किती ते बदलतो. पण कधी आपल्याला आवडतंय म्हणून, आपल्या स्वतःच्या काळजीसाठी म्हणून कधी आपण बदललोय का? बऱ्याचदा ज्यावेळेला आपण अशा गप्पा करायला बसतो, त्यावेळेला आपल्याला बदल करणं, स्वतःसाठी बदल करणं, हे सगळं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटतं ऐकायला किंवा आपल्याला असं वाटतं, की कधी करायचं हे सगळं? आपल्या हे लक्षातच येत नाही, की अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण हे आयुष्य जगू शकतो. रोज जर आपण एकाच ठिकाणी बसून चहा पित असू, तर कधीतरी बागेत एखाद्या झाडाखाली बसून जर आपण चहा घेतला, तर हा बदल आपल्यासाठीचा आहे, सकारात्मक आहे, आपल्याला सुखावणारा आहे. म्हणजे बघा, हा बदल करण्यासाठी वेगळं काही करावं लागलं का? किंवा खूप जास्त वेळ द्यावा लागला का? नाही. पण तेवढ्याच छोट्या वेळामध्ये या 5 मिनिटांच्या बदलामुळे आपण किती रिफ्रेश होणार आहोत, आपल्याला किती छान वाटणार आहे. म्हणून ज्या वेळेला आपण असे अनेक मोटिव्हेशनल व्हिडिओज पाहतो किंवा अनेक गोष्टी ऐकतो, त्यावेळेला प्रॉब्लेम्सवरती विचार न करता हां, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्यासाठी म्हणून आपल्याला जगायचं आहे, तर ही गोष्ट आपण करून बघूयात, असं स्वतःला सांगायला सुरुवात करूयात. खूप, खूप, खूप लहान-लहान गोष्टींमुळे आपण सतत उत्साही राहू शकतो. आपण सतत फोकस करतो आपल्या प्रॉब्लेम्सवरती किंवा आपल्या भीतीवरती किंवा जे आपल्याला आयुष्यात नकोय, आपण त्यावरतीच लक्ष केंद्रित करतो. पण आपण साधं आयुष्य जगत असताना थोडंसं आत्मकेंद्री होण्याकडे लक्षच देत नाही. सगळं सोडून आपल्याला आत्मकेंद्री अजिबातच व्हायचं नाहीये. पण दिवसभरामधला थोडा काळ जो आहे, अगदी 10-10 मिनिटांचा काळ जर आपण दिवसभरामध्ये 4 ते 5 वेळेला जगलो, तर 100% जे काही चॅलेंजेस आहेत किंवा जे काही नैराश्य, निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आहे, ती दूर होईल. अगदी सहज दूर होऊ शकते. स्वतःमधली कौशल्य ओळखणं, स्वतःसाठी तयार होणं, सकारात्मक संबंध वाढवण्यावरती जर आपण भर दिला, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आजूबाजूला फक्त चांगल्या आणि योग्य व्यक्तीच आपण ठेवण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी राहण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. करायचं खूप असतं, बदलायचं असतं, स्वतःला घडवायचं असतं. सगळं मान्य आहे, पण आपण करत काहीच नाही. आपले प्रयत्न कमी पडतात आणि जिथं प्रयत्न कमी पडतात, तिथं बदल घडवून आणणं खूप कठीण आहे. म्हणून आता आपण आपले प्रयत्न वाढवूयात. कारणं देण्यापेक्षा किंवा गोष्टींमध्ये टाळाटाळ करण्यापेक्षा प्रयत्न करूयात. सतत प्रयत्न करूयात. स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी, स्वतःला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठीचे हे प्रयत्न नक्कीच आपल्याला जीवनामध्ये एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातील. प्रयत्न न करता तक्रारी करणं खूप सोपं आहे. पण प्रयत्न करून एखादी गोष्ट मिळवणं खूप जास्त कठीण आहे, पण तितकंच आनंददायी आहे. या प्रयत्न करण्यामध्ये जो आनंद आहे, तो दुसऱ्या कशातच आपल्याला मिळणार नाहीये. म्हणून हे असे लहान-सहान बदल घडवायला आजपासूनच सुरुवात करूयात. पुन्हा भेटेन तोपर्यंत काळजी घ्या.